मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून मुंबई महापालिका आणि पोलीस अलर्ट मोडवर. नागरिकांना आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आदेश. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पालकमंत्री आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना दिले महत्त्वाचे निर्देश. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे 7ही जलाशये जवळपास भरली. वर्षभराच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होणार असल्याचा दिलासादायक अंदाज. वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाचा कहर. रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. मुंबई ठाण्यात मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना प्रचंड अडचणी. नांदेडमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा तडाखा. 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर. नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती बिकट. अंत्यविधीसाठी मृतदेह नदीच्या पाण्यातून वाहून नेल्याची वेळ आल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ. परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम. येलदरी आणि निम्न दुधना धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच. पळशी गावात पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. बेस्ट निवडणुकीत पैशांचा पाऊस पडत असल्याचा आरोप. मतदारांच्या घरी थेट पाकिट पोहोचवल्याचा मनसेचा गंभीर आरोप चर्चेत. अहिल्यानगरात फर्निचरच्या दुकानात भीषण आग लागून 2 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील 5 जणांचा करुण अंत. परिसरात शोककळा. जालन्याजवळ मालवाहू ट्रक आणि एप रिक्षाचा अपघात. घटनास्थळी 3घांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त. सिंधुदुर्गमध्ये बस प्रवास दरम्यान महिलेला चहातून गुंगीचं औषध देऊन सुमारे 1,88,000चे दागिने लुटले. पोलिसांकडून तपास सुरू. कल्याणमध्ये भर चौकात पोलीस पाटलावर तलवारीने जीवघेणा हल्ला. किरकोळ कारणावरून झालेल्या हल्ल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. लखनौतील निशातगंज परिसरात धक्कादायक प्रकार. नोकराने मालकाचे लाखो रुपये चोरून SIP, FD आणि विम्यात गुंतवणूक केल्याचे उघड. हैदराबादमध्ये जन्माष्टमी मिरवणुकीदरम्यान रथ विजेच्या तारांना अडकल्याने शॉक लागून 5 जणांचा मृत्यू. केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी. जळगावमध्ये पहाटे 26 वर्षीय विशाल उर्फ विक्की मोचीची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या. शहरात खळबळ. अहिल्यानगरात हबहप. संग्राम बापू महाराजांना मारहाणीच्या प्रकरणावर हिंदुत्ववादी संघटनांचा हा रस्ता रोको. आमदार अमोल खताळ आंदोलनात सहभागी. सांगली जिल्ह्यात चांदोली वारणा धरण परिसरात मुसळधार पाऊस. 900 क्युसेक पाणी विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.